बळजबरी. मन आणि बुद्धी थकवण्याकरिता, शरीर थकवण्याकरिता, थकल्यानंतर निचेष्ट पडाल, पण थकेपर्यंत पडायचं नाही, ही आट आहे. मध्येच थकले की थकले रे नंदलाला नाही. नाच नाचुनी अतिमी दमले, थकले रे नंदलाला. गोपिकांनी ज्यावेळेस नृत्य केलं असेल रास क्रीडेमध्ये, थकले असतील ना रात्रभर, नंतर काय झालं असेल, कधी समाधी लागली कळलं नसेल. थकल्या म्हणून थकवण्यासाठी आहे. पण काही लोक थकतच नाही, पितात. म्हणजे चहा देखील न थकता पण म्हणण्याचा प्रयत्न करतात. अरे थकले की पडून राहा, पडून राहा, पुढच्या अवस्थेत जातच नाही. काहीतरीची माळ सुटली की पडून राहा, बस अचिव्हमेंट आलेली आहे. पण माणसं उठ उठ पुन्हा माळ. शब्द मंत्र भजन यांच्या कसरती शरीर मन बुद्धी थकवण्यासाठी आहे. आणि मंत्रांची मन स्ट्रॉंग होण्यासाठी देखील आहे, मनाचं चित्त होण्यासाठी आहे. आणि मनामध्ये आध्यात्मिक शक्ती स्ट्रॉंग होण्यासाठी, मन स्ट्रॉंग होण्यासाठी पण आहे त्याचा उपयोग. पण थकल्यानंतर जी ध्यान आहे, ध्यान पद्धतीमध्ये मंत्र गेले, मंत्र संपले, शब्द संपले. पण हा देश विसरलाय आजही, आजही विसरला. शब्द मंत्र भजन यांच्या कसरती शरीर मन बुद्धी थकवण्यासाठी आहे. ज्या भजनात थकाल नंतर पडाल, नंतर पडलं पाहिजे, बेधुंद अवस्थेत पडलं पाहिजे. जर विचार शून्यता आली की ध्यान झाले. चिरे चोळी या त्या धुता विसरती. गोपिका धुणे धुण्या करता यमुना तीरी गेल्यानंतर वस्त्रे धुताना फाटली तरी ध्यान राहिलं नाही. फाटत होते ने धुत होते. वस्त्राकडे ध्यान कुठे? ऊर्ध्व लक्ष लागले कृष्ण पंथी. भगवान कृष्ण सारखा दिसतोय. ब्लाऊज धुताना फाटले तरी भान नाहीये, भान नसणं. कोणा नाठवे हा कोण कुळ याती. आपण कुठल्या जातीचे आहोत, कुठल्या धर्माचे आहोत, सून आहोत की सासू आहोत, विसरल्या. सुनेला शोभतं का? कोणा नाठवे हा कोण कुळ याती. झाल्या तटस्थ सकळा नेत्रपाती हो. बस समाधी लागली, शब्द संपले, बेधुंद अवस्था. यमुनेच्या तीरावर ते हे होतं बासुरीच्या निनादाने, आठवणीनं. जर विचार शून्यता आली की ध्यान झाले. विचार निर्मिती बंद झाली पाहिजे. विचारांची निर्मिती मौन जरी तुम्ही धारण केलं तर बंद झाली पाहिजे. लक्षात घ्या, शून्य व्हावे लागेल, शून्य. एक सुफी संत कबीरांकडे आले. ते आल्यानंतर शिष्यांना वाटलं मजा येईल. त्यांच्याही शिष्याला वाटलं आपले गुरु आणि त्यांच्यात फैरी जडतील आध्यात्मिक अनुभवांच्या, मजा येईल म्हणले. बसले ना सगळेजण. 10 वाजल्यानंतर पाटावर ते फकीर बसले आणि स्वतः कबीर बसले समोरच्या पाटावर. आणि बस दोघंही मौन आहेत, एक दुसऱ्याकडे दगडासारखं पाहतायत आणि घळघळा अश्रुधारा वाहत आहेत. बस बाकी काही नाही. रात्रभर दोघं बसून होते मौन. हे सगळे बोर झाले. काय मजा आली असती जरा
कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ सांगितलं असतं, माझा गुरु श्रेष्ठ तुमचा गुरु कनिष्ठ, काहीच झालं नाही. बस दोघेही नंतर सकाळी उठले, समाधी खाली उतरले, बस हात मिळवला, निघून गेले, काही बोलले नाही. सगळे शिष्य म्हणले ये क्या बात हुई? काही नाही, एक दुसऱ्याचा परिचय देखील घेतला नाही. त्या दोघांनी सांगितलं, त्यांची भाषा मला कळाली, माझी भाषा त्यांना कळाली, बस मौन. शब्दांची विचारांची लहर देखील उठू नये, शून्य व्हावं लागेल. आणि दोघांनी दाखवलं की शून्यपणाचा अनुभव आम्हाला आलेला आहे. शब्दे विण संवादिजे, शून्य व्हावं लागेल. त्या शून्य होण्यामध्ये उत्तर आहे. बौद्धी धर्म चीनला का गेला त्याच्यात उत्तर आहे. शून्य व्हावं लागेल. ध्यान हे उत्तर आहे. का गेला? ध्यानासाठी गेला. ध्यानी लोक शोधण्यासाठी गेला. ध्यान हे उत्तर आहे. आणि अनुभव हे उत्तर आहे. शब्दांनी नाही द्यायचं आहे. शब्दांनी पुन्हा रॉंग कन्सेप्ट येतील. ध्यान हेच त्याला उत्तर आहे. ध्यान, ध्यानाला उत्तर ध्यान. लटकलेल्या माणसाने काय करावे त्याचं उत्तर आहे त्याने ध्यानात राहावं. फारच दे शब्दांनी द्यायचं असेल तर. बोलू नये, बोलू नये किंवा बोलू नये, पण तिसरी स्थिती आहे शांत राहावे. लहर देखील उठू नये. उत्तर देण्याची लहर नको, प्रश्नही संपून जावा. ध्यान हे उत्तर आहे. कारण बोलता जर बोललं तर त्यावेळेस ॲक्शन होते. कर्माची ॲक्शन होते, कृती होते. तेही नको आहे. मनात विचार आलेले असतात ते रोकावे लागतात. बरं नाही बोललं तर मनात विचार येतात, बोललं पाहिजे पण मरेल ना मी. विचार आला की नाही तेही बोलणंच झालं. जरी मौन असाल पण विचाराची लहर उठली तेही बोलणं झालं. आता ध्यान कसं व्हावं यावं? ते विचार रोकावे लागतील, त्याला प्रयत्न करावा लागेल. जसं काही बायांना सांगायची एक हे असते आणि ही सांगते तुला माझी शपथ कोणाला सांगू नको बरं का. एक पोरगी त्याच्या पोराबरोबर पळून गेली, तू सांगू नको कोणाला. ती म्हणे सांगत नाही. कोणीतरी येतं, पोट असं फुगतं. प्रयत्न करावा लागतो की नाही? शेवटी नाहीच राहत. तू पण कोणाला सांगू नको बस. रोखण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागतात. आणि प्रयत्न म्हणजे कर्म, प्रयत्न म्हणजे ॲक्शन. बोलण्यासाठी प्रयत्न, न बोलण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागतात. ग बसायला. आणि प्रयत्न ज्या वेळेस केला ध्यान गेलं. लहरही उठू नये, विचारही उठू नये. कशाचे उत्तर? प्रयत्न दोन्हीसाठी आवश्यक आहे. न बोलण्यात देखील आतमध्ये बडबड चालू असते. म्हणून तुम्ही पुष्कळ आपले साधक ध्यानाला बसतात, लक्षच लागत नाही. बडबड बडबड मन करत राहतं. पहा 10 मिनटं तुम्ही स्वतःच्या मनाकडेच पहा, ते किती बडबड करतं. आतमध्ये बडबड चालू असते. विद्यार्थ्यांचं लक्ष का लागतं? आतमध्ये मन सारखं बडबड बडबड करतं. बडबड चालू असते, शब्द उठत नाही, शांत राहता. हेच ते ध्यान. शब्दाची लहर देखील उठू नये, भावनेची लहर उठू नये, त्याला ध्यान म्हणतात. शांत. लटकलेल्या माणसाने रत्तीभर देखील हालचाल करू नये. दगडासारखं शरीर झालं पाहिजे. मी म्हणलं ना, माझे हात देखील हालत नव्हते. शरीर दगडासारखं. अरे म्हणलं महावीर आणि बुद्धांचं असं तर झालं नसेल. या ज्या मूर्ती दाखवतात दगड शरीर, मला शेखर हातही उचलत नाही. मी असं हलून पाहिलं, म्हणलं दगडच झालो होता. आता हल्लं देखील नाही शरीर. हालचाल नसावी. उत्तर उठूच नये. मनामध्ये विचारलं, समोर विचारतोय, उत्तरच उठू नये. आणि तो पुढेही तो दिसू नये. ज्याच्यामध्ये उत्तर उठू नये, विचार उठू नये, भावना उठू नये, लहर उठू नये, रोखू नये आणि सांगू नये. सांगा ध्यान म्हणजे काय आहे? उत्तर तुमच्याकडे. शब्दे विण, म्हणून माऊली देखील तेवढंच म्हणतात. शब्दे विण संवादिजे
इंद्रिया नेणता भोगीजे. इंद्रियाला कळू देखील देऊ नका. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रियाला कळू देऊ नका. शब्द स्पर्श रूप रस गंध याच्या माध्यमातून देखील इंडिकेशन देऊ नका. शब्दाने सांगू नका. रूप डोळ्याने दाखवू नका. गेलं. लहर उठली तरी तुमचं ध्यान गेलं. कर्मेंद्रियातले शब्द रूप रस गंध, हाताने गंध लावू परमात्मा नाही. गेलं. काही नाही. रोकायचंही नाही उत्तर, द्यायचंही उत्तर नाही, सांगायचंही नाही. शब्द नाही, रूपात नाही, रंगात नाही, समोर गुरु देखील दिसू नये. रूप नाही, रंग नाही, स्पर्श नाही, काहीही नाही. हे उत्तर आहे ध्यान. शब्दे विण संवादिजे. असं वाटतं किती बोलू, पण आता संपवायचं. बोलणे व न बोलणे दोन्ही होणार नाही. उत्तर शोधूही नये, फक्त ध्यानस्थ बसेल. काही नाही उत्तर. शब्द वरवरचे असतात. वरवर शब्द आहेत. इथून ध्यानाच्या खोलीपर्यंत ते जात नाहीत. कसे शब्द सांगतील. म्हणून पहा, वेदांमध्ये आलंय नेती नेती नेती. बस. शेवटी मौन झाला वेद असं म्हटलंय. मौन सांगायला गेला, सांगता आलं नाही परमेश्वर कसा आहे. मौन झाला, संपलं. ध्यान अध्यात्म मग सांगण्यासारखं आहे का? प्रवचन करण्यासारखं आहे का? प्रवचनात ज्ञानेश्वरी आहे का? अनुभवात आहे. ध्यानाच्या खोलीपर्यंत नसतात, मग ती कशी समजेल? बोलणं व न बोलणं एक दुसऱ्याच्या विरुद्ध बाजू आहे. दोघांमध्येही कसरत आहे. काही नाही. एक संत होऊन गेले, नान इन. संताचं नाव आहे नान इन. यांना एकाने विचारलं, अध्यात्माचं सार एका शब्दात सांगा. अवघडच आहे की नाही प्रश्न? नानीनला काय प्रश्न विचारला? अध्यात्माचं सार एका शब्दात सांगा. त्याला वेळ नव्हता. तो चूप राहिला. नानीन त्याने सांगितले की सार विचारले तर एक शब्दही सांगण्याचा प्रयत्न मी करणार नाही, कारण मी सांगू शकत नाही. अध्यात्माचं सार एका शब्दात सांगण्याचा प्रयत्नही करणं चूक आहे, कारण मी ते सांगू शकणार नाही शब्दात. शब्दे विण संवादिजे. काय शब्दाशिवाय संवाद येतो. व असार जर सांगायचं असेल तर किती बोलेल? असार म्हणजे सार नाही, धर्माचं सार नाही, असार. मग मी किती बोलेल? किती तास बोलू सांगा. शेवटी त्याने आग्रह केला, नाही नाही तरी पण एका शब्दात सांगाच. तेव्हा शब्दात येत नाही तरी यांनी आग्रह केला, तरी सांगाच. तेव्हा त्याने सांगितले ध्यान. एका शब्दात काय उत्तर दिलं? सार ध्यान.